पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा अज्ञात शक्तीचा कहर. जैश ए मोहम्मदचा टॉप कमांडर जो भारतासाठी डोकेदुखी होता, तो एका भीषण अपघातात मारला गेलाय. पण हा अपघात आहे की टार्गेट किलिंग? पहा आमचा हा विशेष रिपोर्ट. नमस्कार, मी भक्ती. प्रहार न्यूजलाईन मध्ये आपलं स्वागत करते. पाकिस्तानच्या बहावलपूर मधून एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येते. जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरचा उजवा हात आणि टॉप कमांडर मौलाना सलमान अझहर याचा संशयास्पद मृत्यू झालाय. रिपोर्टनुसार एका भरधाव अज्ञात गाडीने सलमानला जोरदार धडक दिली आणि या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. पण हा केवळ अपघात आहे की सुनियोजित घात? या प्रश्नानं पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांची झोप उडाली आहे. सलमान अझहर हा जैशच्या नेटवर्क मधील महत्वाचा दुवा होता आणि भारतावर होणाऱ्या अनेक दहशतवादी कारवाईंमध्ये त्याचा सक्रिय सहभाग होता. विशेष म्हणजे अवघ्या 2 दिवसांपूर्वीच 27 एप्रिलला लष्कर ए तय्यबचा कमांडर शेख युसुफ अफ्रिदी याचीही अशाच पद्धतीने हत्या झाली होती. एकीकडे गोळ्या झाडून हत्या आणि दुसरीकडे गाडीने उडवून दिलेला अपघात. या एकामागून एक घडणाऱ्या घटनांमुळे पाकिस्तानातील दहशतवाद्यांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. बहावलपूर मधील मरकज सुभान अल्लाहमध्ये सलमानला दफन करण्याची तयारी करण्यात येणार आहे. मात्र पाकिस्तान सरकारने या मृत्यूबाबत कमालीची गुप्तता पाळली आहे. भारताच्या शत्रूंना वेचून वेचून मारणारी ही अज्ञात शक्ती नेमकी कोण, याची चर्चा आता सोशल मीडियापासून ते गुप्तचर यंत्रणांपर्यंत सुरू झाली आहे. जैशचा हा टॉप कमांडर आता कायमचा शांत झाला असून पाकिस्तानसाठी हा एक मोठा धक्का मानला जातोय. पाकिस्तानात दहशतवाद्यांचा अशा प्रकारे होणारा खात्मा हा तिथल्या सुरक्षित आश्रयस्थानांना धोक्याची घंटा असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. अज्ञात गाडीची धडक असो वा गोळ्यांचा वर्षाव, पाकिस्तानमधील सेफ हाऊस आता दहशतवाद्यांसाठी डेथ हाऊस ठरत आहे. अज्ञात धडक गेम कडक असंच म्हणावं लागेल. मौलाना सलमान अझहरचा मृत्यू हा एक अपघात असू शकतो, पण ही साखळी बरंच काही सांगून जातीये. या गूढ मृत्यू मागचं सत्य काय हे लवकरच समोर येईल. माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईनला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.